हो काकू, कसं येणं केलं काकू देवदर्शनाले? हो, कामं झाले. चला म्हटलं दर्शन गिर्शन घेऊन घ्या. लय दिवस झाले मी दर्शनालाच नाही आली. मी पहिले रोजच शेव, पण आता ह्या धंद्यानं काही सुचत नाही म्हणून काही येत नाही. पण आता मी एखाद दिवशी मला आठवण आली का मी देवदर्शनाला पहिले येत असतो. हो बापा, याच लागते काकू. मी तर म्हटलं कोणतं काम राहिलं चालते, पण मी का नाही पहिले देवदर्शनाला येत असतो. आंघोळ झाली का मी चालली देवळात. माझ्या रोजच आहे, नित्य नेम आहे. काय हो तू आता तू आहे एकटी नंतर तुझी सासू करत असन काम, म्हणून तू येणं होते. हो माया घरी कोण आहे हो माया कराले. हो आत्ता बाई मला गोष्ट आठवली. त्या दिवशी तू कुठं गेलती व परवाच्या दिवशी? परवाच्या दिवशी कुठं गेलती? गायला कुठं गेली बाप्पा? मी तर घरीच होती बाप्पा. परवाच्या दिवशी काय मी घरीच होती. भांडे काढले, भांडे घासले, सर्व कामं केली मी. आणि मी कुठं गेली होती बाप्पा? तू घरीच होती? बाप्पा बाप्पा, मी आता ऐकलं बाप्पा. तुम्ही काकू एवढ्या अचंब होऊन पाहून राहिल्या माझ्याकडे. खरंच तू घरी होती? मी तर चकितच झाली बाप्पा येत ऐकून आता. मी तर समजून राहिली तू एवढ्या दिवसाची घरीच नव्हती बाप्पा त्या दिवशी. बरं झालं मी तुला विचारलं. काय झालं काकू, तुम्हाला चकित व्हाले? तुम्ही चकित व्हायला झाले एकदम. सांगा बरं काय झालं तर? पाय बाई, मी गोष्ट काही काढणार नव्हती त्यापाशी, पण आता कशी गोष्ट झाली. बच्चल धंदा करणारी ना बच्चल धंदा केला मापाशी, म्हणून मी त्यापाशी सांगून राहिली. म्हणजे ते बाई किती खोटी बोलते याच्यावरून मला माहीत झालं. त्या दिवशी का नाही मी त्या घराकडे आली होती. मी म्हटलं कुठं गेली म्हटलं हे म्हटलं तर म्हणे ते बापा म्हणे गावाला गेली म्हणे. म्हटलं गेली असन बाप्पा. मी काही त्या घरात येऊन नाही पाहिलं बिचारे. अशी म्हणे चांगली. काय झालं सांगा बरं. हो मी शकुंतली नाही का, तिनं मग मला काय सांगितलं तुला सांगतो. तिनं काय बच्चल धंदा केला तर म्हणे ते घरी नाही आहे म्हणे. बाई म्हणे किती अरकाट आहे बापा म्हणे. ते म्हणे सासूच्या उरावर बाई किती मोठे भांडे टाकून गेली म्हणे. काय गोराडा लावून ठेवला म्हणे बाई. म्या म्हटलं बाई गेली असं म्हटलं. नाही म्हणे काकू लय अज्जत आहे म्हणे ते म्हणे. सासूले तर 3 वेळा मारलं म्हणे माया देखता म्हणे. म्या म्हटलं बाई मला नाही वाटत बाई म्हटलं तिनं मारलं गिरलं असं म्हणून. मला अशी सांगे म्हटलं ते म्हणे 3 वेळा मारलं म्हणे. त्या खरंच 3 वेळा मारलं का त्या सासूले? म्हणे काऊ काकू ते हिनं कधी पाहिलं भांबट तोंडी ना मला. सासूले मारताना कधी दिसली मी मारताना? चांगली ती झपुटी ओढतो ना काढतो तिला बाहेर आणि सांग म्हणतो रुजवात कर म्हणतो लोकांसमोर म्हणतो बाबा मी तुला कधी दिसली माझ्या सासूले मारताना अशी म्हणे काय घोडपडून. स्वतःच्या घरचा नाही अंधार पाहिणं होत चालेल लोकांच्या घरात पाहिले. हे भांडे मार भांडे सासू सुना तर आम्ही नाही म्हणा होतच असते बा होतच असते. आमच्या घरी का मग आता बोलचालही होणार नाही का? आम्ही साधं बोलणार नाही का? माझ्या घरातच असते म्हटलं घोडतोंडीची नजर. नजर असाले आणि माझ्या घरात काय चाललं काय नाही, जेवल्या काय हागल्या काय म्हटल्या काय, माझ्या सासूले पुसपुस करतच राहते. जरी माझी सासू म्हटलं सांगत नाही हे लय अच्छत आहे म्हटलं. आणि हिनं खरंच काय काकू म्या मारलं असतं तर माझी सासू महापाशी राहिली असती काय? मोठी पाशी गेली नसती काय? हो एवढंच नाही म्हणे. अधिक तिनं काय सांगितलं रंगाचं सांगितलं बाई. बाई एक दिवस तिची सासूबाई इथं गेली होती कुठं म्हणे बाई कोणत्या तरी तीर्थाले गेली होती म्हणे. हिनं तिला हारपून टाकली म्हणे. आणि ते बाई म्हणे इथं होती म्हणे काहीतरी दिलं होतं म्हणे. बुढीबा हरपली पाहिजे डबल आलीच नाही पाहिजे तिनं असं काहीतरी केलं म्हणे सासूसोबत. मग म्हणे अशी बाई म्हणे बाई ते. आणि तू म्या तिला प्रश्न विचारला का हो म्हटलं ते एवढी जर ही अरकाट असती तर ती सासू तिथं हरपली पाहिजे म्हणून घरून काय करू शकते म्हटलं ते. तू काही सांगून राहिली म्हटलं. मला जरासा तिच्यावर आलाच बाई डाऊट, पण म्या काही म्हटलं नाही तिले. कसं बाई आपण काय दुसऱ्याचं हे करत बसा. मला मनाची होय का तुम्ही काय खोटी बोलतं काय अशी काय असं आहे ना. किती बाई बनवाच्या गोष्टी. मनही मोठं होतं यायचं अशा बनवाच्या गोष्टी करायले. ज्या खऱ्याचं आपल्याला खरंच तर सांगायला भेव लागते माय. खोट्याचं खरं करून सांगते म्हणजे किती गोष्टी तयार करणं मनानं. तिची वरात काढायला आली माझ्या घरातला कायला पाहिजे म्हणा अंधार. स्वतःच्या घरचा अंधार विजून नाही राहिला ना तिचा. चालली मोठी लोकांच्या घरात पाहिले स्वतःचा अंधार लागला झाकू मांजरीच्या गुवानी झाकू ठेवते. माझ्या घरातलं सांगते लोकायला. मला आजचीच नाही अनुभव काकू 2-4 अनुभव. मी भांडाव काय म्हणून आपल्या घर राहायला लागते. शेजार धर्म आहे करून मी ती भांडत नाही म्हटलं काकू. मी तर तिच्या आजी पोटा बोलल्याशिवाय राहतच नाही. काय बाई मी तुला साध्या पोटानं सांगितलं तिच्यासोबत भांडण काही करू नको. मग काय आहे तर बोलजो. मग म्हणून मलाच लावलं गया केल्या असं होईन ना. मग म्हणू नको भांडू नको आता सध्या. बाया नावही सांगते बाई. आणि मावरच भांडणीन काही नाही म्या साध्यानं सांगितलं तू जाशील भांडाले.
राहू दे, काही बोलू नको आता सध्या. काय टेन्शन घेता तुमच्यावर नाही देत मी भांडण घेणं पण मी तिची काढल्या शहरातच नाही आज तिले जिपोटा ओढल्याची बाहेरच नाही अशीच नाही बदनामी कर एखाद दिवशी काही म्हणून मला ते काय तिच्या तोंडाला काय हे आहे काय झाकण आहे का तिच्या तोंडाला झाकणच आले आज तर तिची काढल्या शहरातच नाही मी. हो आपण तिघी जणी आहे पाहिजे तू 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 सांगशील माय ना हिनं सांगितलं काय सांगतो मला काय एवढं आहे म्हणजे मला काय चुकून चुकती समजून राहिलं काय नाही तोंडातून निघत असते कधी कधी म्हणून म्हटलं. बसा मी येतो तिच्या घरी जातो ना. नाही बरं झालं काकू तुम्ही मला आज सांगितलं आज तर माझ्या तावडीतच सापडली ते. बा हिच्यापाशी गोष्ट सांगितली तर खरी पण धाकत झाला बाबा भांडणाचा काय होईन काय नाही आता. अने ती माई कुठे गेली अने म्हणजे काकू काय झालं एवढ्या गरम उन्हाल्या माई आई तर घरीच आहे. बरं त्या मायल्यावर दे बरं त्या मायल्या आवाज द्या तुम्हीच आवाज. बचल तोंडे शकुंतले निंगो बाहेर बचल तोंडे शकुंतले कुठं लपली निघणं आता काले बसली आहे घरात निघणं बाहेर घरतोंडे कोणाशी बोलून राहिली मायाले शकुंतले गिकुंतले बचल तोंडे बोलायची काही मर्यादा असते ना असं व्हायला बोलायला पाहिजे मायाले. काय होय तुया आली बचल तोंडे गिचल सारखं बोलता येत का काय साठी एवढी गरम होऊन आली आली तर आली मला बोलून राहिली बचल तोंडे गिचल त्या काय कर्माचं काय गठर चोळून दिलं मी काय घेणं नाही देणं नाही लेणं नाही देणं नाही चालली घरावर आणि अशी बचल कराले. आवाज जालम तोंडे त्या कधी पाहिलं म्या मा सासूले ठोकताना कधी पाहिलं जालम तोंडे माईवाली बोंब करू राहिली साऱ्या गावात मी माझ्या सासूली मारतो म्हणून जराशी लाज वाटू दे ना कुठं बरशीन पत्न कुठं बरशीन ये बाप्पा यायचं काय झालं काय माहित बाप्पा काय साठी एवढ्या जोरानं अड्डावून राहिल्या त्या. म्या कधी म्हटलं तुम्ही तुमच्या सासूले मारता म्हणून ठोकता म्हणून म्या कधी म्हटलं कधी बोलली का मी या विषयावर म्या म्हटलं का कधी बाबा तुम्ही मारता कधी बोलता म्या तुमच्यापाशी कधी म्हटलं का मग मला म्हणा अंगावर या मग बिना म्हणायची साहेब तू तर लयच चांगली आहे असं तर वाटून राहिलं का बस आता तर तू येलं कसं करून कसं नाही असं वाटून राहिलं मला लय त्या माया घरच्या विषयी लय लोकांनी सांगितलं आजचीच नाही म्या लय वेळा तुले सोडून दिलं पण आज तुम्ही तुले सोडत नाही. काय करता मग काय करता मारता काय या मारता काय मग मारा मला या मारा चांगली बत्तीवर आली आहे आता तू इथं बत्ती घेतल्याशिवाय राहतच नाही भैया बापा सोड बाबा मला पाडते का बापा बाय काकू मायले मारू नका काकू आता सोडतच नाही त्या मायले आता सोडतच नाही कारण की तिनं माया जिंदगीत सगळ्यात मोठी माई बदनामी करणं लावली हिनच केली म्हटलं याच्या अगोदर माया जिंदगीत कोणच माझ्या सासूली मारतो म्हणते मी का इले मारतो घ्या ना म्हणा आता त्या आयुष्यात माझ्या सासूली तरी मारलं पण तुला ठटे असल्याच्या राहतच नाही हाय हो माय मी आता साध्या पोटाने गोष्ट सांगितली हे तर माराली आली हो देवा मायकडून तर गुन्हाच झाला हो माय लय मोठा गुन्हा झाला. वय सोडव तिले सोडव तिले मार नको राहू दे जे झालं ते सोडून दे तिले सोडून दे जे पाव ते नवलच आहे बापा एकीमेकीले मारणं काय होतच असते चुगल्या चागल्याला होतच असते पण मारणं अजबच आहे ना बाई. आईले मारून राहिले ना काकू अडव ना त्या काकूले अडव ना उभे आहे पायता पण अडवून नाही राहिले मारू नको ना पहिले सांग तुला कोणा काय सांगितलं एकदम दडदड आली मारून राहिले मॅम केलं नाही थोय कुणा मावर टाकून राहिले अडे खोटाडे आता खोटी बोलून राहिले मारून राहिली म्हणून मी आता कशी लाज वाटून राहिली तुले आता तुले नाकवाने वाटून राहिले मी मारून राहिली तर माझी इज्जत त्या साऱ्या गावात बंद करून ठेवली माझी इज्जत कमी नाही झाली काय तवाने तुले लाज वाटली आता लाता खाताना लाज वाटून राहिली तुले ताई सोडा ना हो ताई पण मी काय केलं मला सांग ना तुम्ही कोण आहे तुम्हाला सांगणारे सांगून का बापा या दोघीच्या भांडणात मला खा लागून का लाता ताई सोड ना होते इले सोळा नाही तुम्हाला काही माहित नाही आहे हिनं माझ्या घरात वेळा भांडणाला आली आजचीच नाही आहे आता एक जणीने सांगितलं पण नेहमीच मी मला इचेली तक्रार म्हटलं कधी घरात तोंड टाकून असते घरात तोंड टाकून आले मी कधी भांडण लावलं त्या घरी कधीच नाही लावलं सांगणारी कोणती मला ते सांग पहिले सांग मला मायवली दाखवता येईन बरं पण मी माया मराठी पडेकर जाऊन नाही राहिली सांगून ठेवतो तू माया मला लवकर सोड म्हटलं. बरं ताई सोळा बरं त्याईले सोळा त्याईले रागाच्या ठिकाणी असते सोळा त्याईले काही ऐकत नाही आता तू काय कर तिकडून तिला ओढ त्याच्याशिवाय ती काही दबून नाही राहिली आता बरं इकडे व्हा बरं ताई इकडे बरं ताई मामाताना ऐका रागाच्या ठिकाणी असते असं मारत नसते कोणी कोणाच्या गोष्टी करत नाही साऱ्याच्या गोष्टी करते मग काय एकीमेकीले माराव काय असं नसते आता तर आम्हाला तर लय गोष्टी माहित आहे पण आम्ही पोटात ठेवतो असतो तुम्ही तुमच्या घरी हा बरं तुमच्या घरी झालं ना आता तिचं मन शांत पाहिजे होती तिच्यावाल्या बापा नाही तर याच खरं नव्हतं हिचा जीव घेतल्याशिवाय जात नव्हती ते उठ मला मारलं कोणाच्या सांगण्यावर मारलं काय माहित कोणती भांडणं लावी चुकल सोट्या भरायची किती वर काढायची मला किती मारलं ते राहू दे काही लक्ष नको देऊ चालली जाय काही बोलायला पुरत नसते भांडणं वाढते भांडण बापा माय कामं राहिले आवाज आला तर आली बापा मी